नमस्कार. सरकार अडचणी, पीक विमा द्यावे प्रलंबित, अतिवृष्टी नुकसान भरपाई अडकली. अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सरकारची कसोटी, पीक विमा द्यावे व अतिवृष्टी नुकसान भरपाई वरून शेतकरी प्रश्न वर. मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये सध्या अतिवृष्टीचे चालू आहे. तर महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांशी संबंधित दोन महत्वाचे प्रश्न पुन्हा केंद्रस्थानी आले आहे. पीक विम्याचे प्रलंबित दावे आणि अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानांची अनोखी भरपाई या मुद्द्यावर सरकारची तोंडी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तर प्रलंबित पीक विमा द्याव्यांचा प्रश्न. राज्यातील अनेक शेतकऱ्यांचे पीक विमा दावे अजूनही प्रलंबित असल्याची तक्रार आहे. नैसर्गिक आपत्ती, पावसासाठी अनियमितता आणि विमा रक्कम वेळेवर न मिळाल्यामुळे शेतकरी अतिवृष्टी सापडले. मुख्य अडचण विमा द्याव्यांची पडताळणी व मंजुरी विलंब, विमा कंपन्यांवर शासनातील समस्यांचा अभाव, नुकसानाचे अपुरे मूल्यांकन. अतिवृष्टीमुळे नुकसान गेल्या हंगामात शेतकऱ्यांची आहे की मदत वास्तविक पुन्हा पेरणीसाठी बाजारीपणा वाढवण्याचा प्रोग्राम, शेतीवरील आर्थिक ताण वाढणे, अधिवेशनात राजकीय दबाव वाढण्याची शक्यता. विरोधकांकडून या प्रश्नावर सरकारला शेतकरी संघटना आणि स्थानिक प्रलंबित बाबीवर नुकसान भरपाई फौरी देण्याची मागणी करत अधिवेशनात राजकीय दृष्टी संवेदनशील करण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांच्या प्रलंबित पीक विमा द्यावे एखादी काढावे, अतिवृष्टी नुकसान भरपाई वास्तव नुकसान वाढवावे, नुकसान मूल्यांकन प्रक्रिया पारदर्शक करावी, भविष्यातील आपत्ती व्यवस्थापनासाठी पीक विमा द्यावे महाराष्ट्र शेतकरी समस्या. मित्रांनो, जर तुम्हाला ही अपडेट आवडली असेल आणि पीक विमा नुकसान भरपाई द्यावं त्याबद्दल तुम्हाला काय वाटते ते आमच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच तुम्ही कळवा.